तुमची पण मीन रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. मीन राशीच्या मंडळींनो, गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या दुःखाचे डोंगर तुम्ही गेले अनेक वर्षापासून सहन करत आहात, ज्या अपमानाचे आणि त्रासाचे कडूघोट तुम्ही रोज पिताय, तो काळ आता बदलणार आहे. होय, स्वतः शनिदेव तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करून तुम्हाला एक असं वरदान देणार आहे ज्यामुळे तुमचं नशीब कायमचं बदलून जाईल. पण हे वरदान प्रत्येक व्यक्तीलाच मिळणार का? की काही लोकांना अजूनही मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे का? शनी महाराज नेमकं काय चमत्कार घडवणार आहेत आणि 3 जून 2027 रोजी तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घडणार आहे? मीन राशीच्या मंडळींनो, आता पुढे जे सांगणार आहे ना, ते आपल्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीने अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐकलंच पाहिजे, कारण तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा हा टप्पा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल. चला तर मग मंडळी, आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष भागाला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने लिहा जय शनिदेव, लिहायला अजिबात विसरू नका. बघूया किती लोकांवर शनी महाराजांची कृपा आहे. तर मंडळींना कमेंट पण केली, सबस्क्राईब पण केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, गेले काही काळापासून मीन राशीची व्यक्ती शनीच्या 7.7च्या प्रभावाखाली आहे. 7.7 म्हटलं की मनात एक भीती निर्माण होते, बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे का की 7.7चा हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि रहस्यमय मानला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मंडळींनो, शनिदेव आधी संकेत देतात, शिक्षा किंवा बक्षीस नंतर देतात. शनी महाराज कधीही अचानक कोणावर कोप किंवा कृपा करत नाही. ते आधी तुमच्या आसपास असे काही संकेत निर्माण करतात जे ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या घरात गेले 6 महिन्यात हे 3 संकेत दिसले असतील तर समजा शनिदेव तुमच्या दाराशी आलेत. पहिला संकेत, घरात अचानक काळ्या मुंग्यांचे प्रमाण वाढणे किंवा कावळ्या तुमच्या घराच्या खिडकीत यायला लागणे. दुसरा संकेत, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू विशेषतः घड्याळ किंवा पाण्याचे नळ वारंवार आणि अचानक खराब होणे. तिसरा संकेत, रात्री किंवा पहाटे रात्री अचानक डोळे उघडणे, विशेषतः बघा 2 ते 3 किंवा 2 ते 4 या काळात मनात एक अनेमिका भीती किंवा अव्यवस्थता जाणवणे. चला मला प्रामाणिकपणे सांगा मंडळी, गेले काही वर्षात तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही अगदी जीवापाड मेहनत केली, रात्रीचा दिवस केला, पण शेवटी हाती फक्त निराशाच आली? लोक तुमच्या भावनिक आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन निघून गेले? जर हो तर कमेंट करून मला नक्की सांगा. 7.7चे मुख्य 3 टप्पे असतात. मीन राशीच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या तुम्ही या 7.7च्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तीव्र टप्प्यातून जातात. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. हा काळ सुरू होणार आणि आपल्या आयुष्यात नक्की काय बदल होणार? तर मंडळींनो, आता मी ज्या 2 अत्यंत महत्त्वाच्या तारखा सांगणार आहे त्या तुमच्या डायरीत आत्ताच लिहून ठेवा. या तारखाकडे जाण्याआधी आपण एका गोष्टीवर विचार करूया. शनिदेवाने या काळात आपल्याला फक्त दुःख दिलं का की काहीतरी मोलाचं शिकवलं? मंडळी, गेले 7.7 मीन राशींनी काय शिकलं हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. शनिदेव हे कडक शिक्षकासारखे आहेत आणि त्यांनी तुम्हाला या काळात आयुष्यातील सर्वात मोठे धडे दिले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खोट्या नात्यांची ओळख. मीन रास ही अत्यंत भावनिक आणि दुसऱ्यांवर लवकर विश्वास ठेवणारी रास आहे. 7.7 सुरू होण्यापूर्वी तुमच्या अवतीभोवती मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतवाळा होता, पण जेव्हा तुमची कठीण वेळ आली तेव्हा त्या गर्दीतून नक्की किती लोक तुमच्या पाठीशी उभी राहिले? शनिदेवाने तुमच्या आयुष्यातील स्वार्थी आणि मतलबी लोकांना हुडकून बाहेर काढलं, तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसामधील फरक ओळखायला शिकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे पैशाची आणि नियोजनाची किंमत. जेव्हा खिसा रिकामी असतो आणि समोरून मदतीचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा पैशाचं महत्त्व काय असतं हे मीन राशीला गेले काही वर्षात अगदी जवळून अनुभवायला मिळालं. तुम्ही वेळेची आणि पैशाची किंमत करायला शिकलात. तिसरी गोष्ट म्हणजे संयम आणि वास्तववादी दृष्टिकोन.
कल्पना विश्वास जगणारे आणि लहान लहान गोष्टीवर हळवे होणारे तुम्ही आता मोठ्या संकटातही व्यावहारिक आणि शांत राहायला शिकलात. हा संयम, ही परिपक्वता शनिदेवानेच तुम्हाला दिली आहे. पण मंडळी, याच काळात जागृत होते मीन राशीची सर्वात मोठी लपलेली ताकद. तुम्हाला माहिती आहे का, मीन राशी चक्रातील सर्वात शेवटची म्हणजेच अत्यंत आध्यात्मिक आणि तीव्र अंतःप्रेरणा असणारी रास आहे. 7.5च्या या कठीण काळात शनिदेवाच्या प्रभावामुळे तुमची अंतर्गत शक्ती तुमचा कमलेचा वाढला आहे. तुम्हाला अनेकदा भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचं आधीच आभास झालं असतील. येणाऱ्या काळात कोणत्याही मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या याच अंतःप्रेरणेचा तुम्हाला मोठा वापर करायचा आहे. शनिदेव तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, गेले काही वर्षात तुमच्या स्वभावात हा बदल आणि ही ताकद जाणवली आहे का? हो किंवा नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पुढे जे मी सांगणार आहे ना, तर ते 90% मीन राशीच्या लोकांना माहितीच नाही. त्या 2 महत्त्वाच्या तारखेमागील गुप्त आणि आपण जाणून घेऊया. मंडळींनो, ज्योतिषशास्त्राच्या अतिशय सूक्ष्म गणितानुसार मीन राशीसाठी 2 तारखा अत्यंत भाग्यशाली आणि निर्णायक ठरणार आहेत. पहिली तारीख आहे 3 जून 2027 आणि दुसरी तारीख आहे 23 फेब्रुवारी 2028. आता नीट समजून घ्या मंडळींनो, 3 जून 2027 रोजी काय घडणार आहे. या दिवशी शनी महाराज कुंभ राशीतून पूर्णपणे बाहेर पडतील आणि मीन राशीमध्ये त्यांचं स्थान अधिक स्पष्ट होईल. मीन राशीसाठी हा काळ त्यांच्या 7.5 मधला म्हणजेच की दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करेल, जिथे शनिदेव तुम्हाला कष्टाचे फळ द्यायला सुरुवात करतील. पण खेळ इथं संपत नाही. 13 फेब्रुवारी 2028 ही दिलेली माहिती आहे, जेव्हा ग्रहांची स्थिती मीन राशीसाठी खूप अनुकूल होणार आहे. 7.5चा हा जो काय अतिशय त्रासदायक आणि कठीण भाग असतो, त्याचे ओझे या काळात कमी होणार आहे. म्हणजेच की हा काळ तुमच्यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास ठरेल. या काळात नेमकं काय बदल होईल? गेल्या काही वर्षात जे काही उद्ध्वस्त झालं होतं, मग ते तुमचे नातेसंबंध असो, तुमचा व्यवसाय असो किंवा तुमचे मानसिक आरोग्य असो, त्याची पुनर्रचना आणि सुधारणा या काळात होणार आहे. पण मंडळींनो, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. शनिदेव जाता जाता किंवा कठीण परीक्षा घेतल्यानंतर रिकाम्या हाताने ठेवत नाही. ते प्रत्येकाला काहीतरी देऊन जातात. पण ते काय देतात आणि तुमच्या वाटेला काय येणार हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. शनिदेव मंडळींनो, शनिदेव आता तुम्हाला खूप काही देणार आहे. पण पुढील 1.5 वर्ष म्हणजे 2027 पर्यंत जर तुम्ही काही चुका केल्या तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी पुन्हा कोपवू शकतात. त्यामुळे या चुका चुकूनही करू नका. पहिली चूक, यशाचा आणि पैशाचा अहंकार करणे. जर या 7.5च्या काळात तुमच्याकडे अचानक पैसा येऊ लागला किंवा कामात यश मिळू लागलं तर कधी अहंकारी बनू नका. शनिदेव गर्विष्ठ माणसाला जमिनीवर आणायला वेळ लावत नाही. दुसरी चूक, आळस आणि कष्टाची टाळाटाळ. मीनरास ही जलतत्वाची आहे, त्यामुळे काही वेळा आळस किंवा नकर्मक विचार लवकर मनात येतात. शनिदेव कष्टाचे प्रतीक आहेत, त्यामुळे माझं नशीब आता बदलेल असं म्हणून कष्ट करायचं थांबू नका. कर्म करत राहा, आळसाला दूर ठेवा. तिसरी चूक, कोणाशी अपमान करणं किंवा फसवणूक करणे. विशेषतः गरीब किंवा मजूर, वृद्ध आणि महिलाचा अपमान कधीही करू नका. कोणाचे तरी हक्काचे पैसे बुडवणे किंवा कोणाची फसवणूक करणं या कर्माची शिक्षा शनिदेव तात्काळ देतात. आता पुढे जे सांगणार आहे ना, 90% महिलांना किंवा दादांना ज्यांची मीनरास आहे त्यांना माहिती नाही की तुम्ही नकळत करत असलेल्या काही छोट्या चुका तुमच्या प्रगतीला खीळ घालत आहे. म्हणूनच 2027 पर्यंत अत्यंत नम्र आणि कष्टरू राहा. चला तर मग आता आपण एका खऱ्या घटनेकडे वळूया, जी ऐकून तुम्हाला शनिदेवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास बसेल. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, शनिदेव हे केवळ कडक शिक्षक आहेत हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला मीन राशीच्या एका व्यक्तीची खरी घटना सांगते. नागपूरमधील मिलिंद नावाचा एक मीन राशीचा गृहस्थ होते. 7.5 सुरू होतात त्यांना चांगला चालणारा भागीदारीतील व्यवसाय अचानक बंद पडला. डोक्यावर मोठे कर्ज झाले आणि त्या नातलगांना म्हणजे त्यांनी कठीण काळातले लाखो रुपयाची मदत केली होती, म्हणजे नातेवाईकांना त्यांनी संकटकाळी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मंडळींनो, मिलिंद मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता, पण त्यांनी शनिदेवावरचा विश्वास आणि स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न कधी सोडले नाहीत. ते शांत राहिले आणि शांततेने नवे मार्ग शोधत राहिले. आणि चमत्कार बघा मंडळींनो, जेव्हा शनी महाराजांची कृपा झाली तेव्हा त्यांना अचानक एका जुन्या सहकार्याकडून नवीन व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी मिळाली. अवघ्या 1.5 वर्ष त्यांचं सगळं कर्ज फिटलं आणि समाजात त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मान सन्मान मिळाला.
आता मंडळीनो, हे एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी त्यांची भावना किंवा त्यांच्यासोबत जो काही प्रसंग झाला आहे तर तो मला एक कमेंटमध्ये त्यांनी मला हा शेअर केलेला आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये देखील असे काही प्रसंग असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला शेअर करा. तर मंडळीनो, शनिदेव लिहिणाऱ्यापैकी किती लोकांना असा अनुभव आला आहे का? मला नक्की सांगा की अगदी कठीण प्रसंगात अचानक शनिदेवांच्या कृपेने तुमची सुटका झाली. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा शनिदेव एखाद्या राशीला न्याय देतात तेव्हा ते कष्टाची चीज करून चप्पड फाड दान देतात. याला ज्योतिषशास्त्र शनीचे शुभ फळ म्हणतात. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. शनिदेव तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी देतात? आत्मविश्वास आणि परिपक्वता. आता तुम्हाला लोकांची अचूक पारख झाली आहे. तुम्ही भावनिक वाहून न जाता योग्य निर्णय घेऊ शकता. तुमच्या आयुष्यातील अस्थिरता संपूर्ण शांतता येईल. जे पाठीमागे कट कारस्थान करत होती ते आता स्वतःहून उघडे होतील आणि मागे पडतील आणि बाजूला देखील होतील. पण आता सर्वात मोठा प्रश्न, तुमच्या पैशावर आणि नोकरीवर याचा काय परिणाम होणार आहे? आता मी जे सांगणार आहे ना ते ऐकून तुमचे डोळे आनंदाने ओले होतील. मंडळींनो, आता आपण बोलूया त्या विषयावर ज्याने मीन राशीच्या लोकांना गेले काही वर्षात सर्वात जास्त त्रास दिलाय. तो म्हणजे पैसा आणि करिअर. गेले काही वर्षात तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे का? किंवा तुमच्या हक्काचे पैसे कुठे अडकून पडले आहेत का? जर हो तर मंडळी, आत्ताच सुटकेचा श्वास घ्या. 3 जून 2027च्या आधी आणि नंतर तुमच्या कुंडलीत धनलाभाचे अतिशय प्रबळ योग बनत आहे. जे पैसे तुम्ही बुडीत खाती जमा केले होते ते पैसे अचानक तुम्हाला परत मिळतील. कर्जाच्या व्याखळ्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नवीन आणि अनपेक्षित मार्ग सापडतील. करिअर आणि नोकरीत प्रमोशन. नोकरी करणाऱ्यांसाठी मंडळीसाठी हा काळ प्रगतीचा असेल. नोकरी तुम्हाला मनाचे स्थान मिळेल, पगारवाढ होईल आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुमचे रखडलेले प्रकल्प किंवा व्यवसाय पुन्हा वेगाने सुरू होतील. नोकरी आणि व्यवसायासाठी विशेष भाग्यशाली टिप्स सांगते मंडळींनो. जर या 3.5च्या काळात तुम्हाला यश मिळवायचंच असेल तर ज्योतिषशास्त्रातील 2 अत्यंत सोपे नियम लक्षात ठेवा. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाची कामाची सुरुवात करताना किंवा करार किंवा सही करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसा. या दिशा मीन राशीसाठी अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तसेच जेव्हाही एखाद्या महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी बाहेर पडाल तेव्हा तुमच्या कपड्यामध्ये पिवळा किंवा केशरी रंगाचा वापर नक्की करा. हा मीन राशीचा स्वामी असलेला गुरुग्रहाचा रंग आहे, ज्यामुळे तुम्हाला कार्यात हमखास यश मिळेल. आता पुढे जे सांगणार आहे ते 90% लोकांना माहिती नाही. या काळात घेतलेले व्यावसायिक निर्णय तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा नफा देऊन जातात, कारण या काळात शनिदेवाचे आशीर्वाद थेट कर्माला जोडलेले असतात. पण मंडळी, पैसा आणि करिअर कितीही कधीही चांगले असेल तरी जर घरात शांतता नसेल आणि शरीर साथ देत नसेल तर या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात. मग कुटुंब आणि आरोग्याच्या बाबत शनी महाराज काय खेळ खेळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. पैसा येतो जातो, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. पैसा आला पूर्णपणे आजारपणामध्ये जातो, घर खर्चामध्ये जातं, नातेसंबंधामध्ये आरोग्यात एकदा बिघडलं की ते सावरणं खूप कठीण असतं. मीनराशीच्या बाबत गेले काही वर्षात कौटुंबिक कलह, पती पत्नीमधील गैरसमज किंवा आरोग्याच्या समस्यांनी उच्छिद्द मांडला था. मंडळींनो, विवाह आणि नातेसंबंधातील चमत्कार देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा ओम शनिचराय नमः मात्र लिहायला विसरू नका. ज्या मीन राशीच्या तरुण आणि तरुणीचे विवाह जमत नव्हते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. येत्या काळात तुमच्या विवाहाला गती मिळेल आणि सर्व अडथळे दूर होतील. पती पत्नीमधील गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा गोडवा आणि विश्वास वाढेल. घरातील वातावरण जे सतत तणावाखाली असायचं ते आता निवळेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य तुम्हाला लाभेल. गेले काही वर्षात तुम्ही मानसिक दबावाखाली जगत होतात का? सतत नकारात्मक विचार, झोप न येते किंवा पाय आणि गुडघ्याचे त्रास जाणवत होते का? हो, 7.5चे लक्षण होते. पण आता शनिदेवाची कृपेने तुमच्या आरोग्यात कमलेची सुधारणा होईल. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून देखील बाकी आहे. तुमच्यावर शनिदेवाची कृपा झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी 5 मोठी लक्षणं कोणती? चला तर मग ती 5 शुभ लक्षणं कोणते ते आता आपण जाणून घेऊया. मंडळींनो, जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्यावर त्यांची कृपा बरसणार असते ना तेव्हा तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल दिसू लागतात. ही आहे ती शनिदेवाची 5 शुभ लक्षणं. पहिली लक्षण, मानसिक शांतता आणि सुविचार. विनाकारण येणारा राग आणि भीती कमी होते, मनात शांती येते आणि तुमच्या मनात चांगले विचार, चांगले सकारात्मक विचार येऊ लागतात. तुमच्या स्वभावात कमलेची नम्रता येते.
ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धावपळ करत होतात पण यश मिळत नव्हतं, ती कामे आता फार प्रयत्न न करताही अचानक मार्गी लागतात. स्वप्नात पांढरा हत्ती, शनिदेवाचं मंदिर किंवा वाहणारं स्वच्छ पाणी, शनिदेवाच्या कृपेचे मोठे संकेत हे तुम्हाला दिसणार आहे. पण मंडळीनो, अचानक काळ्या कुत्र्याला, गायीला किंवा मुंग्यांना अन्न भरवण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. प्राण्यांचे तुमच्यावर प्रेम वाटते. जर तुमचा कुठलाही जमिनीचा किंवा पैशाचा वाद सुरू असेल तर त्यात अचानक तडजोड होते किंवा निकाल तुमच्या बाजूने लागतो. मंडळींनो, या 5 लक्षणांपैकी एखादं लक्षण तुम्हाला गेले काही दिवसात जाणवलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. शनिदेव हे केवळ कर्माचे फळ देतात, त्यामुळे या काळात तुमचे कर्म शुद्ध ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाशी परतारणा करू नका, खोटे बोलू नका आणि गरिबाचा अपमान करू नका. शनिदेवाचे उपाय हे केवळ शनिवारीच करत नाही तर इतर दिवशी देखील करावे लागतात. जर तुम्हाला साडेसातीचा हा काळ अतिशय सुखाचा करायचा असेल तर मी तुम्हाला उपाय सांगते, तो उपाय तुम्ही नक्की करा. दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा. तसेच दररोज संध्याकाळी ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, मोहरीचं तेल किंवा काळे कपडे दान करा. मुक्या प्राण्यांना, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला अन्न द्या. हा उपाय शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे. मीन राशीचा स्वामी हा गुरु बृहस्पती आहे, त्यामुळे शनिदेवांना शांत ठेवण्यासोबतच गुरुग्रहाला बलवान करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी दर गुरुवारी जवळच्या केळीच्या झाडाची पूजा करणं, तिथे तुपाचा दिवा लावा. तसेच कपाळावर नियमितपणे हळदीचा किंवा केशरी टिळा लावा. या उपायामुळे शनिदेवाच्या साडेसातीतील क्रूर प्रभाव पूर्णपणे नाहीसा होतो आणि भाग्योदय वेगाने होतो. ज्या घरात आई वडिलांचा किंवा वडीलधाऱ्या माणसांचा आदर केला जातो तिथे शनिदेव नेहमी प्रसन्न असतात. त्यांचे आशीर्वाद हेच तुमची सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे. तुम्ही यापैकी कोणता उपाय आजपासूनच सुरू करणार आहात? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे कठीण दिवस आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. मागे वळून बघू नका. जे घडलं ते विसरून जा, कारण येणारा काळ हा सर्वस्व तुमचा आहे. शनिदेव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देण्यासाठी सज्ज झालेत. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, रात्र किती काळी असली तरी पहाट ही होणारच असते. तुमच्या आयुष्यातील सोनेरी पाठ आता अगदी जवळ आले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्याची यातल्या कोणत्या गोष्टी जुळल्या हे नक्की कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी तर मीन राशीच्या व्यक्तींना, मित्रपरिवारांना आणि तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही धीर मिळेल. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे ओम शनिचराय नमः कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मंडळींना भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मीन राशीच्या मंडळींना ओम शनिचराय नमः, ओम शनि